प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कोकणातील एक फळ ज्याला आपण आमसूल किंवा कोकम असे म्हणतो, पण बऱ्याच कमी लोकांना याला रातआंबे ही नाव आहे, अजूनही माहिती नाही आहे। तर आज आपण कोकणातील या आंबट फळाची अतिशय गुणकारी अशी सोलकढी बनवणार आहोत। ही सोलकढी पित्ताचा त्रास, त्वचा विकार, डिहायड्रेशन तसेच अनेक विकारावर अतिशय गुणकारी आहे। या सोलकढीचा समावेश आपण रोजच्या आहारात केला तर आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते। चला तर मग बऱ्याचशा विटॅमिननी परिपूर्ण अतिशय गुणकारी अशी नारळाचं दूध आणि रातआंबे म्हणजेच कोकम यापासून अतिशय गुणकारी अशी सोलकढी बनवायला सुरुवात करूया। कोकम हे फ्रेशच घ्यायचे आपल्याला। मी पण फ्रेश कोकम घेतले आहे बघा, असे 10 ते 15 कोकम मी भिजवून ठेवले आहेत। थोडं कोमट पाणी टाकून मी अर्धा तास भिजवून ठेवले आणि छान भिजले आहेत। छान कलर दिसून राहिला आहे। एक ओला नारळ घेतला आहे, मी बारीक कट करून घेतला आहे। मिक्सरचं पॉट घेतलं आहे, त्यामध्ये आता सगळं पूर्ण नारळ मी घालून घेणार आहे। आणि यामध्ये मी 2 चमचे जिरे घातले आहे, आल्याचे तुकडे घातले आहे, 4-5 लसूण पाकळ्या घातल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, आणि 2 चमचे साखर घालून घेतली आहे। थोडं मीठ घातलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि पाणी घालायचं आहे थोडं। आणि मिक्सरला मी आता वाटून घेत आहे, अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे। आता गाळून घ्यायचं आहे सर्व, आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे, असं गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला सर्व दूध काढून घ्यायचं आहे। असा चोथा निघाला आहे, दूध निघालं आहे आपलं छान। आणि परत मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे पाणी टाकून, आणि पुन्हा गाळून घेते। म्हणजे व्यवस्थित असं छान गाळून झालं आहे बघा। नारळाचं दूध छान निघालं आहे घट्ट घट्ट। आता कोकम भिजले आहेत, मस्तपैकी कलर पण आला आहे। कोकमचं पाणी आपण सर्व आता गाळून घेऊ। सर्व कोकमचं आपण पाणी गाळून घेतलं आहे। आता सर्व पाणी आपण नारळाच्या दुधामध्ये घालून घेऊ, आणि व्यवस्थित असं फिरवून घेऊ। हे बघा, कलर पण खूप सुंदर आला आहे। थोडी कोथिंबीर घालून घेऊ, आणि तयार आहे आपली सोलकढी। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि उन्हाळ्यामध्ये तब्येतीसाठी खूप गुणकारी आहे ही सोलकढी। जेवणामध्ये पण तुम्ही रोज याचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर
सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.